नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता काव्याबरोबर खूप मोठा अपघात होणार आहे। तर तो काय आहे अपघात, चला जाणून घेऊया। पण प्लीज त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा। होतं असं की काव्या नंदिनीशी बोलण्यासाठी नंदिनीच्या रूममध्ये गेलेली असते। तेव्हा नंदिनी म्हणते, काय मग बाळाची आई बरं आहे ना? तर काव्या म्हणते, मला बाळाची आई म्हणून ही ओळख नको आहे, तर मला कलेक्टर व्हायचं आहे आणि तीच ओळख मला पाहिजे नाही। मी कलेक्टर होताना मला ह्या बाळाचा अडथळा किंवा मला एका आई म्हणून हे कलेक्टर व्हायचंच नाही आहे। तेव्हा नंदिनी म्हणते, अगं असं काय बोलते आहेस तू? ही जी आई होणं ही गोष्ट आहे ना, ही किती सुंदर आहे तुला माहिती आहे का? पण काव्या म्हणते, ह्याची वेळ चुकलेली आहे। मला फक्त आता कलेक्टर व्हायचं आहे, बाकी मला दुसरं काही नको आहे। नंदिनी म्हणते, अगं काव्या पण तू समजून तर घे ना गं। पण काव्या तिथून राग बाहेर पडते आणि पटपट जिना उतरायला सुरुवात करते। नंदिनी म्हणते, अगं हळू हळू म्हणताच तेवढ्यात काव्याचा पाय घसरतो आणि ती 2-3 शिड्या पटपट उतरवून जाते आणि तिचा हात भिंतीला लागतो आणि एक हात अचानक तिच्या पोटावरती जातो। नंदिनी तिला सावरायला जाते तोपर्यंत काव्या सावरलेली असते। नंदिनी म्हणते, अगं बाळ होणं न होणं ह्यात काही समजून घ्यायचं नसतं। तुला वाटतं ना आई होणं खूप अवघड आहे, पण आई होणं खूप सोपंसुद्धा आहे। बघ तू पडली, तू स्वतःला न सावरता तुझा पहिला हात तुझ्या पोटावरती गेला, यातच तुझं आई पण आलं। हे ऐकल्यावरती काव्याला ही फिलिंग होतं की बाबा मी खरंच माझ्या पोटावरती कसं काय हात ठेवला सर्वात आधी। तर तेव्हा आता हे सर्व बोलणं रम्या खालून ऐकत असते आणि रम्याला आता कळून चुकलेलं असतं की काव्याला हे बाळ नको आहे। काव्या म्हणते, काही झालं ना तर मला आता हे बाळ हवं आहे। पण रम्या म्हणते, आता ना माझा नवीन प्लॅन, काही झालं तरी मी काव्याला हे बाळ जगात येऊनच देणार नाही। आणि हे बाळ एकदा की जगात नाही आलं ना की पार्थ आणि काव्या दोघं नक्कीच वेगळे होणार। तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, व्हिडिओला नक्की लाईक करा। थँक्यू।